जो काही वर्षापूर्वी जो सगळा घडलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचारानंतर गद्दारीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि ही आपल्याला जी संधी दिलेली आहे परमेश्वराने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची आणि आपण सगळे सज्ज आहोत असं मी मानते की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी। कारण जेव्हा 2019ला मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी सरकार स्थापन केलं होतं ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे कोणी विसरू नका। आणि त्या ज्या कालावधीमध्ये जो कोरोनासारखं महासंकट आलेलं आणि ते त्यांनी परिवर्तन घडवलं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आपल्याला सुख सुविधा सगळं काही त्यांनी दिलेलं आणि ते सगळं आपल्याला लोकांपर्यंत आपण पोहोचवत असताना आताच्या ह्या महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे भूषण पाटील हे उभे आहेत आणि आपल्याला खूप कमी वेळ मिळाला आहे त्यांचा प्रचार करण्यासाठी तरी आपण डोर टू डोर घरोघरी प्रत्येकाच्या पोहोचत आहोत त्यांचा प्रचार करण्यासाठी। आणि खरोखर जो प्रचार करतो आहोत आपण जे उत्साह आलाय 2-4 दिवसामध्ये असं वाटतंय की 15 दिवसापासून हा प्रचार चालू आहे आणि असाच प्रचार करत असताना प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं हे सरकार आपल्याला काय पाहिजे। ही शेवटची संधी आपल्याला ह्या निवडणुकीतून दाखवायचं। महाभारत रामायण सर्व गोष्टी घडतात तसंच ही एक निवडणूक घडणार आहे हे खरोखरच की महाराष्ट्र लक्षात ठेवेल की ही निवडणूक असं आपल्याला मतदान करायचंय नागरिकांना आवाहन करायचंय की सरकार का बदलायचंय। सगळ्या गोष्टी सरकारला महागाई तर आहेच महागाई आहे भ्रष्टाचार आहे मोठा आणि जो काही आपलं सरकार जे फोडून सरकार स्थापन केले भाजपने ते स्वतःच्या हिमतीवर नाही केलेलं आहे सगळे पक्ष फोडून स्थापन केलेले आहे। सगळ्यांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवा असं मी आपल्या सर्वांना सांगते। आणि येत्या 20 तारीखला 7 ते 6 हा प्रचाराचा मतदानाचा वेळ आहे। ह्या वेळेत सगळ्या नागरिकांनी आपापल्या नागरिकांना बाहेर काढून प्रचाराला मतदान करण्यासाठी पाठवायचंय असं मी आपल्याला इथे आवाहन करते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते।